फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? सो आज आम्ही शिर्डीला निघालो. मग शिर्डीची जी काही मजा आहे ती या ब्लॉगमध्ये नक्की एन्जॉय करा तुम्ही. सो आम्ही आता कसारा घाटामध्ये पोचलो आहे आणि कसारा घाटामधले एवढा भारी एक्सपिरियन्स होतो ना. भीती पण वाटते एका साईडला, पण बाबांचा हात आमच्यावरती कायम आहे, त्याच्यामुळे आम्ही कुठलंच आम्हाला टेन्शन येत नाही. आणि आमची जी पालखी आहे भांडूपची साई भजन पालखी, ती आमची या कसारा घाटावरनं वरती जाते. त्याचा एक्सपिरियन्स खूप भारी असेल माझ्या मते, कारण एवढे मजा करत जातात ना. साई भजनची पालखी ही कुठल्याच पालखीमध्ये एवढी मजा नसेल. त्यानंतर आता आम्ही शिर्डीमध्ये एंटर केलेला आहोत. थोडे एंटर घेतले. हा आमचा रात्री 3 वाजल्याचा व्हिडिओ आहे. 3 वाजता आम्ही शिर्डीमध्ये पोचलो. मग तिथे आम्हाला एक हॉटेल भेटलं, तिथे आम्ही जेवलो. हे समोर आमच्या साई मंदिर आहे शिर्डीचं. त्यानंतर आम्ही जेवायला थांबलो. सो हा जेवतानाचा व्हिडिओ आहे, जिथे माझा भाऊ आणि रुद्रला आम्ही इकडे खाली झोपवलेला आहे. त्याला आम्ही उठवत होतो जेवायला, पण ते काय उठत नव्हता तो जेवायला. त्याच्यामुळे आम्ही जेवायला बसलेलो, कारण त्याने ऑलरेडी ॲपल वगैरे सो हा मॉर्निंगचा व्हिडिओ आहे. रात्री खूप आम्हाला उशीर पण झालेला आणि आम्ही दमलेलो, त्याच्यामुळे व्हिडिओ काय करायला भेटला नाही आम्हाला. आणि मग आता आम्ही निघालेलो शिर्डीत मंदिरात दर्शन करायला, कारण आम्हाला संध्याकाळी परत निघायचं होतं. सो संध्याकाळी आम्हाला पालखीबरोबर जाणं पॉसिबल नव्हतं, त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर आम्हाला भूक लागलेली. सो म्हटलं थोडा नाश्ता करून घेऊया, कारण रात्री आम्ही उशिरा जेवलेलो, त्यामुळे रात्री पण आम्ही जास्त काही जेवलो नाही. मग रुद्राला सांगितलं भावाचा हात सोडू नको, पण त्याचं सगळं लक्ष पूर्ण आहे ना खेळण्यांकडे होतं की खेळणी पाहिजे आहेत. पण त्याला मी सांगितलं मंदिरातनं पाया पडून येऊया, मग खेळणी घेणार. आणि इकडे हे प्रसादाला आहे, तिकडे खूप छान जेवण भेटतं. आणि जी आहेत आता आमच्याबरोबर ती माझी मैत्रीण आहे, माझी मिस्टरांची पण मैत्रीण आहे ती, आणि तो तिचा होणारा नवरा आहे. आता आम्ही दर्शन पण करून आलो आहे. तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना, शिर्डीच्या आतमध्ये मंदिरात गाभाऱ्यामध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. सो आम्ही मोबाईल लॉकरमध्ये ठेवून लगेच निघालो, कारण आमची भांडूपची साई भजनची पालखी आहे ती आमच्या म्हणजे जिथे थांबते तिथे आलेली आहे. सो आम्हाला कधी जातो आणि साई भजनच्या पालखीला भेटतो असं आम्हाला झालेलं. आम्ही आता धर्मशाळेत आलो आहे, जिथे आमची साई भजनची भांडूपची पालखी जी आहे ती थांबते. आम्ही आता चाललो पालखीला आणि तिकडे आरती चालू होती, सो आम्ही आरतीसाठी थांबलो.
सो आता ही जेवणाची लाईन आहे, जी भांडूपचे जे साई भजन आहे ते दरवर्षी जेवण असतं दुपारी इकडे, आणि खूप साधं जेवण असतं पण खूप मस्त असतो. तो जेवणाला थांबलेलो आम्ही. सो आता आम्ही, तुम्ही विचार करत असाल हे आम्ही कुठे आलो. सो माझ्या भावाचं फ्रेंड आहे, नाना त्यांचं नाव आहे. सो त्यांच्या भाऊचा मळा आहे, तिकडे आम्ही आलेलो. सो रुद्र त्या पप्पीबरोबर एवढा खूप मस्त रमलेला ना, खूप मस्त खेळ होता आणि सारखा बोलत होता मिठी खातोय म्हणून. त्यानंतर आम्हाला प्रसाद घ्यायचा होता, कारण आम्ही लगेच, आम्हाला पालखी आली समजल्याबरोबर आम्ही प्रसाद वगैरे काही घेतला नाही. शिव मंदिरातनं बाहेर आल्यानंतर आम्ही डायरेक्ट आमची जिथे पालखी थांबते भांडूप साई भजनचे तिकडे आम्ही गेलो. मग त्याच्यानंतर जेवलो आणि मग भाऊंच्या मळ्यामधनं जाऊन येऊन परत आम्ही तिकडे गेलो प्रसाद घ्यायला. प्रसाद म्हणजे लाडू, साई शिर्डीचा जो लाडू असतो ना, तो लाडू कुठेच भेटत नसेल, एवढा भारी लाडू असतो. सो तो लाडू घेण्यासाठी आम्ही तिकडे गेलो आणि हे सगळे आहेत आमचे फोटो. सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जी संध्याकाळची जी मजा होती ती मी नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला कंटिन्यू करेन. सो थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र.